हॅलो हॅलो हां ठीक आहे. थोडं थोडं वरती या रे पुढे ना. अनाथाच्या नाथ सगुण गुणवंता सुख करा ऋषी वंशाधीशा दुर्तत मना शालीन करा महाराजा श्री दत्ता शरण तुझया लो अवधूता शरण तुझया लो अवधूता श्री दत्तात्रेय महाराज की जय. जगद्गुरु चतुर्युगी अवतार श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या जन्मोत्सव अंतर्गत नूतन वास्तूचा प्रवेश या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचा जन्मोत्सव आपल्याला उद्या पहाटे साजरा करावायचा आहे. या श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या विविधतेतून असलेला हा अलौकिक अवतार आणि त्या अवताराची मीमांसा करत असताना जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या या लीळांचं श्रवण आपल्याला झालं पाहिजे, आठवण झाली पाहिजे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हा अगदी नियोजित असलेला हा संपूर्ण कार्यक्रम ज्याचे आयोजक सन्माननीय सद्भक्त श्रीमान रमेश जीवराज पाटील, अनिल भाऊ आणि प्रशांत रमेश पाटील, अनिल भाऊ रमेश भोजने. पाटलांमध्ये जास्त फिरलं की भोजने आठवत. भोजने परिवाराने खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना या ठिकाणी अगदी मार्गशीर्ष मासाच्या या पवित्र अशा महिन्यामध्ये हा योग घडून आणून दिलेला आहे. मार्गशीर्ष मासाचं महत्व सांगताना आमचे द्वारकाधीश भगवान श्री गोपालकृष्ण महाराज सांगतात, मासानाम मार्गशीर्षोहम. अर्जुनाला विभूती योग समजून सांगत असताना त्यांनी सांगितलं की सर्व मासांमध्ये पवित्र असलेला जो मार्गशीर्ष मास आहे तो मास अगदी अंशात्मक रूपानं मी आहे. शीर्ष म्हणजे डोकं, म्हणजे असा हा उत्तम महिना आहे ज्या महिन्यामध्ये साधनदाता श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचा जन्म झालेला आहे. इतकंच नाही तर अगदी गेल्या 4 दिवसापूर्वी एकमेव ग्रंथराज आहे तो भगवद्गीता, त्या गीतेची सुद्धा जयंती याच मार्गशीर्ष मासामध्ये पूर्णत्वाला गेलेली आहे. असा हा अत्यंत उत्तम असलेला महिना आणि त्या महिन्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला आपल्याला श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळांचं चिंतन करायचं. माझा दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या लीळा अनेक आहेत, आहे की नाही. आम्ही घराघरामध्ये प्रत्येक जण अगदी दत्तात्रेयाची उपासना करतो. कधी करतो? संकट आल्यावर, आहे की नाही. संकट आलं की आम्हाला दत्तू बाबा आठवतो. बाबांकडे गेले की बाबा म्हणतात दुसऱ्या नामाचं स्मरण करा. आणि आम्ही सुद्धा अगदी घराघरात सकाळी उठलं की पारायण करत असतोय दत्तात्रेय कवचाचं, नाही का. त्या दत्तात्रेय कवचामध्ये एक ओळ आहे, प्रसन्न वदनम देवम भुक्ती मुक्ती प्रदायकम त्वाम नमामि जगत्राथा दत्तात्रयम नमस्तुते. का करतो आपण उपासना दत्तात्रेय महाराजांची? कारण ते वदन प्रसन्न आहे. प्रसन्न वदनम देवम भुक्ती मुक्ती प्रदायकम त्वाम नमामि जगत्राथा दत्तात्रयम नमस्तुते. त्या अशा त्या प्रसन्न वदनाकडे पाहिल्यानंतर आपलं दुःख, आपलं दारिद्र्य, आपली व्यथा सर्व काही दूर होतं. आणि हीच घटना एक वेळेला राजा येदुराजाला त्याच्या फिरस्ती क्रमामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या त्या श्रीमुखाकडे पाहिल्यानंतर राजा येदू तिथं वेधल्या गेला आणि त्याने विचार केला, म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभू महाराज आपण ह्या अवधूत वेशामध्ये आहात आणि आपलं इतकं सुंदर असं शरीर असतं, अर्थात ती ईश्वरी मूर्त होती, तिथं अलौकिकता सांगायची गरजच नाही. त्या वदनाकडेच यदुराजा अगदी वेधल्या गेला आणि मग तिथं यदुराजाला
श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी या प्रसन्नतेची कारणं सांगायला सुरुवात केली की मी प्रसन्न कसा आहे, त्याकरता मी काय काय केलं. म्हणून श्री 24 गुरुचं आख्यान आपल्याला भागवतामध्ये ऐकायला मिळतं, प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं की हे लोकांना गुरु केलेला आहे. कारण गुरुशिवाय मोक्ष नाही, गुरुशिवाय मुक्ती नाही. मग आता तुम्ही आपण विचार करू की ते जर परमेश्वर अवतार होते तर त्यांना गुरु करण्याची काय आवश्यकता नाही का. पण त्यांनी गुरु निमित्त मानलेलं. प्रत्येक गोष्टीत आपल्याला एक एक गोष्ट घेता येणार. 24 गुरु आहेत पहा तुम्ही. आम्ही सुद्धा गुरु केला, मग आता ह्या गुरुकडे नाही जमलं का दुसरा गुरु, तिसरा गुरु, असा गुरु नाही. त्या गुरुमध्ये असलेली जी गुणग्राहकता आहे त्या गुणाला मी अवग्रहण केलं, ते गुण मी माझ्यात उतरवले आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये हे स्थैर्य आलं, माझ्यामध्ये ही प्रसन्नता आहे. चेहऱ्यावरची जी प्रसन्नता तुला दिसते आहे ना, ही प्रसन्नता येण्यामागची कारण ही आहे. आणि मग तिथं त्या 24 गुरुचं निरोपण श्री दत्तात्रय महाराजांच्या मुखारविंदातनं राजा येदूला झालेला आहे. ते भास्कर भट्टांच्या भाषेत आम्हाला उद्धव गीतेमध्ये पाहायला मिळतं. कसे आहे ते 24 गुरु आहे आपल्याला माहिती. त्यातला एक एक गुरु जरी आपण आपल्या जीवनात उतरवला ना तरी आपलं जीवन सुखावं होऊन जाणार आहे. आम्ही देवाची भक्ती करतो, परमेश्वराची उपासना करतो, कशा करता? खऱ्या अर्थानं आम्हाला मुक्तीकडे जायचं आहे. प्रसन्न वदनम देवम भुक्ती मुक्ती प्रदायकम त्वाम नमामि जगत्राथा दत्तात्रयम नमस्तुते. मुक्ती आपल्याला अपेक्षित आहे की त्या अशा प्रसन्न वदनाला आपण खऱ्या अर्थानं शरण जर कधी गेलो तर आपण मुक्तीकडे जाऊ शकतो. राजा सहस्रार्जुनाला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी वरदान दिलं, त्याला मुक्तीपथाकडे घेऊन गेले. राजा आरळकाला नुसतं दर्शन दिलं, पण राजा आरळकाला सुद्धा मुक्तीकडे घेऊन गेले आहे की. अचलपूरचा असलेला हा राजा आरळक, मदळशीची 7 पुत्र आहेत. 6 पुत्र राणी मदळशीनी श्री दत्तात्रय प्रभूंना अर्पण करून टाकले, पण राजा आरळक ऐकायलाच तयार नाही. आणि म्हणून राजा आरळकाला त्या लोभातनं त्या मोहातनं सुटण्याकरता स्वतःच्या भावाला म्हणजे काशीराजाला राणी मदळशीनी राजा आरळकावर आक्रमण करायला लावलं. आणि राजा आरळकाला एकाच वेळेला 3 ताप झाले. कुठले होते ते? आधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक. ही 3 तापानं राजा आरळक ग्रस्त झालेला आहे. आईने आपल्या मुलाचं खऱ्या अर्थानं भलं कसं चिंतावं ना, ते राणी मदळशीच्या त्या चरित्रात आम्हाला आठवतं. पहा तुम्ही, आजही त्या गोष्टीची नितांत गरज आहे. आम्ही मुलांवर संस्कार करत नाहीत, आम्ही त्यांना आमचा धर्मही शिकवत नाही, आम्ही त्यांना धर्मही सांगत नाही, धर्माचे संस्कारही आम्ही करायला तयार नाही आहोत. पण राणी मदळशीने आपली 6 पुत्र श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी समर्पित करून टाकली. खऱ्या अर्थानं धर्माचं शिक्षण त्यांना दिलं की धर्म कशा करताय, मनुष्य जन्म कशा करताय, या मनुष्य जन्माचं सार्थक काय आहे हे राणी मदळशीने आपल्या पुत्रांना शिकवलं. 6 पुत्र मानले, राजा आरळक मानायला तयार नाही. तो या सुखामध्ये, या भोगामध्ये, या प्रत्येक गोष्टीत तो लिंपायमान होत चाललेला होता. त्याला सुधरवण्याकरता स्वतःच्या भावाला म्हणजे काशीराजाला आक्रमण करायला लावलं. आणि राजा आरळकाला त्यावेळेस मोठी जाणीव झाली. राणी मदळसा ज्यावेळेस दत्तदर्शनाकरता सह्याद्रीकडे निघून जाते, त्या जात असताना राणी मदळशीने राजा आरळकाला एक शेवटचं सांगणं सांगितलेलं होतं. पाहत आपण गावाला निघाल्यावर सांगतो की नाही, डाळ व्यवस्थित लावून घे, दूध तपून ठेवलं असं तर झाकून ठेव, आहे की नाही. तसंही शेवटचं सांगणं राणी मदळशीने सांगून टाकलं होतं. आणि सांगताना तिला एक चिठ्ठी तयार केली भोजपत्राची, ती तिच्या दंडात बांधली. सांगितलं तू अगदी शेवटच्या टोकाला जास्त अडचणीत येशील त्यावेळेस हा ताईत उघडून पाहायचा. आणि मग राजा आरळकाने तो ताईत उघडला तर त्या ताईतामध्ये फक्त एकच वाक्य होतं, सह्याद्री पर्वतावर दत्त दर्शनाला. राजा आरळक त्याच मिनिटाला निघालेला. कारण माणूस संकटात असला, दुःखात असला की त्याला देव आठवत असतो. कारण याला 3 ताप झालेले होते. आधिभौतिक असलेले नौकर चावकर असलेलं सगळं नाव लष्कर सगळं हाताखाली होतं, हे सगळं निघून गेलं. अधिदैविक म्हणजे दैवाने सुद्धा याच्यावर प्रकोप केला, तोही त्या प्रकोपाला हा व्यस्त झालेला आहे. आणि आध्यात्मिक म्हणजे ईश्वराचं, गुरुचं, सुहृदाचं साह्य याचं संपलेलं आहे. 3 ताप माणसाच्या जीवनामध्ये नक्की येत असतात. या 3 तापातनं मुक्तता दिलेली आहे दत्तात्रय महाराजांनी. फक्त कशाने? दर्शनाने. ज्यावेळेस त्याचं सह्याद्रीवर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं त्याचं दर्शन झालं, त्या दर्शनात श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी शंभोली शंभोली म्हणतात. 3 तापातनं राजा आरळक निवावलेला आहे. म्हणजे मुक्तीकडे नेणारं खऱ्या अर्थानं हे दर्शन आहे.
श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं अमोघ दर्शन आहे. राजा सहस्रार्जुनाच्या जीवनात असंच घडलेलं आहे. राजा सहस्रार्जुनाचं नाव कार्तिवीर्य आहे. हा कार्तिवीर्य राजा जन्माचा दुंड भाऊ आहे, याला पुढे हातच आले नाही. आणि म्हणून त्यांनी त्या राजवैभवाचा त्याग करून तो जंगलामध्ये फिरायला लागला, ऋषीमुनींचे आश्रम शोधायला लागला आणि शोधत शोधत तो सह्याद्रीवरती आला. आणि तिथं श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची सेवा त्याच्या अगदी कर्मभाग्याने त्याला मिळाली. दत्तात्रय प्रभूंचं स्नान झाल्यानंतर ते धूप दाखवण्याचा, त्या सेवेचा लाभ कार्तिवीर्य राजाला मिळालेला. एक दिवस ते धुपाटणं सापडत नाही, म्हणून तो त्या दुंड हातावरती, एका हातावरती विस्तू टाकतो, एका हातावरती ते धूप टाकतो आणि त्याच्याने तो देत असतो. त्यावेळेस दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात, कारण ते टाकलेला विस्तू थोड्या अर्थाने ती कातडी जळायला लागली आणि तो जळाल्यामुळे तो कर्पट वास ज्यावेळेस येतो, त्या वासाकडे दत्तात्रय प्रभू महाराजांनी दूरदृष्टी टाकली आणि विचारलं, बाळा हे काय करतोस, काय पाहिजे तुला? त्याने सांगितलं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व जाणा. आणि त्यावेळेस दत्तात्रय प्रभू महाराजांनी त्याला वरदान देऊन टाकले. अरे तू एक हात काय मागतोस, दोन हात काय मागतोस, तुला सहस्र भाऊबळांचं बळ येईल, वलायंकित पृथ्वीचा तू राजा होशील. हे वरदान कार्तिवीर्य राजाला दिलं. तिथून पुढे त्याचं नाव सहस्रार्जुन झालेलं आहे. पण वरदान देत असताना नेमही सांगितला, 3 गोष्टी तुला पाळायच्या आहेत: गोहत्या, ब्रह्महत्या आणि श्रीहत्या. त्या 3 गोष्टी तुझ्याकडनं झाल्या नाही पाहिजे. पाहतो, आम्हाला विधी सांगितला जातो ना, विधी सोबत आम्हाला निषेधही सांगितले जातात. आम्ही विधी पाळतो, निषेध पाळत नाही, आहे की नाही? चांगलं भेटलं ते आमचं, वाईट आपण पाळत नाही, निषेध पाळत नाही, विधी करत असतो. पण विधी सोबत निषेधही आहे. निषेधाचं जर पालन केलं तर त्या विधीचा फायदा होणार आहे. आणि नेमकं सहस्रार्जुनाकडनं हेच घडलं की अगदी त्याला मिळालेल्या त्या वैभवामध्ये, त्या राज्यामध्ये तो इतका लिंपायमान झाला की त्याला या गोष्टीची भानच राहिलं नाही. आणि पुढं कर्मधर्म संयोगानं ज्यावेळेस हा शिकारी करता गेला, त्यावेळेस त्या जंगलामध्ये हा तहानेला झाला. आणि त्याच जंगलामध्ये म्हणजे रिद्धपूरचा तो परिसर आहे, तिथे रेणुका मातेचा आणि जमदग्नी ऋषींचा आश्रम आहे. आणि मग ही सैनिक पाण्याचा शोध घेत घेत गेली. तिथे रेणुका माता त्या पर्णकुटीमध्ये बसलेल्या होत्या. त्यांना पाणी मागितलं गेलं. त्यांनी सांगितलं, तुमच्या राजापुरतच काय, एक चरवी करून दिली तिथं मंत्र सामर्थ्याची, आणि सांगितलं जिथं खोलगट भाग आहे तिथं जाऊन टाका, तिथं तुम्हाला हा तलाव होईल. तुमचं लाव लष्कर राजा सर्व पाणी प्या, आंघोळी करा आणि भोजना करता इकडे. कारण भारतीय संस्कृती आहे ना, अतिथी देवो भवती. आज नाही राहिली ती, तेव्हा होती. तेव्हा आपण अतिथी देवो भव म्हणायचो. आज शहरांमध्ये जा तुम्ही, पहा तुम्ही काय पाहतायत घराच्या पुढं, कुत्र्यापासून सावधान. पाहुणाच घरात येऊ नये. आल्यानंतर त्याचा आदर तिथे सत्कार हा लांब राहिला, पण पाहुणा घरात येऊ नये म्हणून पुढे पाठी आली, आता कुत्र्यापासून सावधान. पण रेणुका मातेने सांगितलं, नाही, तुम्ही कुठला का होत नाही, माझ्या राजाचा, ज्या राज्यामध्ये मी राहते त्या राज्याचा हा राजा आहे. आणि हा जर माझ्याकडे येत असेल, भोजनाला येत असेल, तर त्यापेक्षा किती आनंद आहे. आणि म्हणून तिने भोजनाचंच निमंत्रण देऊन टाकलं. सैनिकांनी राजापर्यंत निरोप पोहोचवला. ती जेवढी तुकडी त्यांची शिकारी करता आलेली होती, ती सर्व तुकडी, घोडे सर्व पाणी पिले, आंघोळी केली आणि भोजना करता त्या पर्णकुटीकडे आले. समोर ताट आलं. ताट आल्यानंतर राजाला आश्चर्य झालं. तो म्हणला, मी राजा आहे, माझ्या राज्यात असताना सुद्धा एवढं पाची पक्वान्न माझ्या ताटात येत नाहीत. आणि इथं तर ही अगदी वयस्कर बाई दिसते आहे, कुठेतरी ऋषी दिसत आहेत, हे दोघंच आहेत. इथे काही माणसं नाही, कुणी नाही. हा स्वयंपाक केला कोणी? प्रधानाला सांगितलं गेलं, शोध घ्या. इथे इंद्राने त्यांना प्रसन्न होऊन दिलेली कामधेनू होती, ती षडास अन्न प्रसवायची. आणि राजा आळकाचा लोभ जागृत झाला, राजा सहस्रार्जुनाचा लोभ जागृत झाला. आणि त्यांनी सांगितलं, अहो म्हणजे ही कामधेनू तुमच्या काय कामाची आहे, ती मला देऊन टाका. जमदग्नी ऋषीने सांगितलं, अहो म्हणजे ती इंद्राने दिलेलं आम्हाला प्रसन्नतेनं वरदान आहे, ते तुम्हाला कसं द्यायचं? ती येत असेल तर घेऊन जा. आणि मग तिथं त्यांनी जबरदस्ती करत असताना गोहत्या घडली. रेणुका मध्ये आले, रेणुका माता मध्ये आली म्हणून रेणुका मातेची श्रीहत्या घडली. जमदग्नी ऋषी मध्ये अडवण्याकरता आले म्हणून जमदग्नी ऋषीची हत्या घडली. एकाच वेळेला 3 गोष्टी घडल्या आणि सहस्रार्जुनाचं वध
वरदान जे होतं ते फलद्रूपाला गेलं नाही. खऱ्या अर्थानं मुक्तीकडे जाणारी ही भक्त आहेत, ती मुक्तीपथाकडे जाणारी होती, परंतु त्यांनी ते मुक्तीपथ जोडू शकले नाही. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या भक्तिपथामध्ये खऱ्या अर्थानं गुरु केला पाहिजे. राजा यदूला तेच तर सांगणं चालू होतं की मी गुरु केलेला आहे. कुणाला गुरु केलं? मी पृथ्वीला गुरु केलेला आहे. मी पृथ्वीला गुरु का केलं? कारण मी पृथ्वीमधला एक गुण घेतलेला आहे, धीर. धीर गंभीरता ही पृथ्वीमध्ये आहे. मी तो धीर घेतलेला आहे. पृथ्वीला मी गुरु मानलेला आहे. पहा तुम्ही पृथ्वीत किती धीर आहे. किती विहिरी खोदल्या आपण पृथ्वीवरती. घरं आपण इथंच बांधली, पण हल्ली का पृथ्वी नाही. हा धीर नावाचा जो गुण आहे तो मी पृथ्वीकडनं घेतला. मी वाऱ्याला गुरु केलेला आहे. वारा कसा आहे? तो वाहत असताना विचार करतो काही तो सुगंध आहे तोच माझा आहे, दुर्गंध माझा नाही, नाही करत. तो दुर्गंधही माझाच आहे, सुगंधही माझाच आहे. त्याला घेऊन फक्त वाहत राहणे, हे वाहत राहणे हे माझं काम आहे. वारा तसा चालतो. मी वाऱ्याला गुरु केलं. असा प्रत्येक गोष्टीतलं एक एक निमित्त मी घेतलेलं आहे. हे माझे 24 गुरु आहे. जीवनामध्ये गुरु असल्याशिवाय उद्धाराकडे नाही जाऊ शकत आपण. पृथ्वीमध्ये किती धीर आहे, ती धीराने अगदी पूर्ण त्याने भरलेली आहे. आता तो जेसीबीने तिच्यावर खड्डे करून करून आमचे कामं करून घेतो आहे, पण पृथ्वी हाडायला तयार आहे का? नाही. ती स्वतः धीर धरते आणि केलेल्या प्रत्येक अपराधाला ती क्षमा करत असते. असा धीर जर कधी तुमच्यात येत असेल तर हा धीराचा गुण मी पृथ्वीकडनं घेतलेला आहे. म्हणून तुला हे चेहरा माझा प्रसन्न दिसतो. मी वाऱ्यासारखा सतत वाहण्याचा प्रयत्न करत असतो. मी सतत वाहत असतो. मी कुठेही थांबत नाही. मी सतत चालत असतो. त्या पृथ्वीच्या त्या गुणाकडे पाहत असताना कबीरदासांना ते आठवलं. कबीरदास म्हटली, ही माती कशी आहे? माती कहे कुंभार को तू क्यों रोंधे मोहे. है की नाही? एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तो हे. धीर नाही आहे आमच्यात. पाहत नाही, आम्ही अधीर झालेलो आहोत. आम्हाला प्रत्येक गोष्ट आजच पाहिजे. आम्ही आजच्या धीरूभाई अंबानी तयार होण्याच्या तयारीत लागलेलो आहोत. बस प्रत्येक गोष्टी करता कष्टाची गरज आहे. मग ते धर्म असेल, जीवन असेल, काही असेल, त्याच्याकरता धीराची गरज आहे, धर्माची गरज आहे. तो धर्म आमच्यात नाही, तो धीर आमच्यात नाही. तो धीर आमच्यात ज्यावेळेस येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती प्रसन्नता आमच्यावर येणार आहे. पाच तुम्ही आज आमचे चेहरे प्रसन्न नाही आहेत, कारण आम्ही उपदेश घेतला, नामं घेतली, घरात देवपूजा आहे, पण आम्ही उपदेश घेतल्याचा फायदाही आमचा काहीच नाही. आम्ही ते नामस्मरणही करत नाही. करतो आम्ही नामस्मरण कधी? संकट आल्यावर. मग पांचाळेश्वरच्या खेटा चालू होतील, जाळीच्या बाबाच्या खेटा चालू होतील, कनाशीच्या खेटा चालू होतील. संकट आल्यानंतर संकट संपलं, आमचं स्मरण संपलं. आम्हाला स्मरणाचा कालखंड आमच्या देवानी साधनदात असे चक्रधर महाराजांनी सांगून ठेवलाय. किती? अष्टोप्रहर करायचा आहे. होते आमच्याकडून अष्टप्रहर स्मरण? नाही होत. मग कशी प्रसन्नता टिकेल आमच्याजवळ? कशी प्रसन्नता येईल? नाही येणार. आलेल्या संकटाला, आलेल्या दुःखाला आम्हाला कुठेतरी वाचा फोडण्याकरता ईश्वराच्या नामाची गरज आहे. नामाच्या 10 ठायामध्ये त्या नामाचं महत्व सांगताना सांगितलं, अगदी आकाशासारखं पडते आकाश जरी गेलं, आकाशासारखं मोठ्यात मोठं येणारं संकट सुद्धा नामाने दूर होतं. पण आमचा त्या नामावरती विश्वास नाही. त्या 18 अक्षराचं जे नाम आहे ना, ती गुरुकुल्ली आहे मोक्ष मार्गाची, पण त्या नामावरही आमचा विश्वास नाही आहे. मगाशी आमची सतीश दादा सांगत होते, म्हणे बाबा बऱ्याच लोकांचे नामच पाठ नाही. म्हणलं हो, अशीच परिस्थिती आहे. शोधून काढायचे म्हटले तर बरेच असे सापडतील की नाम हो दिला होता उपदेश, गुरुचं नावही आठवत नाही, नामही आठवत नाही. अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला अभ्यासाची गरज आहे, जिज्ञासेची गरज आहे. ज्याही अवताराच्या जयंती असतील, ज्याही अवताराचे उत्सव आपल्याला मनवायचे असतील, त्या अवताराच्या लीळा आठवण्याची गरज आहे, त्या लीळेची चिंतन करण्याची गरज आहे, त्या भक्तांकडे पाहण्याची गरज आहे. एक एक भक्त असा होता ना की त्या भक्ताने आपला जीवनाचा उद्धार करून घेतलेला आहे. पाहतो, भगवद्गीता जयंती 4 दिवसापूर्वी साजरी झालेली आहे. अर्जुन किती भाग्यवंत आहे. आता तुम्हा आम्हाला इतकी सगळी शांतता आहे, मस्त प्रत्येकाची जेवणं झालेली आहेत. थंडीतून बचाव करता आपण स्वेटर घालून मस्त निवांत बसलो. माईक आहे माझ्या पुढं, स्पीकरने तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो. पण अर्जुनाला इतक्या शांत वातावरणात गीता सांगितली का? अजिबात. तिथलची परिस्थिती किती भयानक आहे कुरुक्षेत्रावरची.
18 अक्षणी सैन्य आहे ते. अहो 100 माणसं एकत्र झाली तर एकमेकाचं बोलणं एकाला कळत नाही. 18 अक्षणी म्हणजे कुठे गेलं? आणि इतक्या कलोहळामध्ये त्याला भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतांनी दिलं. नुसतं दिलं नाही तर त्यांनी समजून घेतलं. याहीपेक्षा त्या जिज्ञासेने त्यांनी घेतलं. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचे प्रश्न किती आहेत? 84 प्रश्न आहेत. पडला आम्हाला एक तरी प्रश्न आतापर्यंत? नाही पडत. कारण आम्ही त्याचा विचारच करत नाही, जिज्ञासाच करत नाही. आम्हाला प्रश्न पडतील कुठून? त्या 84 प्रश्नाचं उत्तर पूर्ण गीता आहे. आणि म्हणून ज्या लोकांच्या जीवनामध्ये जिज्ञासा असते तिथं खऱ्या अर्थानं त्या परमेश्वराचं रूप आपल्याला पाहायला मिळत असतं. आपण पाहतो मी तटस्थता धरतच नाही. 2 गुरु आपण पाहिले, थोड्या थोड्यात गुरु पाहणार आहे आपण. पूर्ण गुरु पाहायचा म्हटलं तर बराच वेळ जाणार आहे. 2 पाहिले आपण, 5च गुरु पाहू आपण. 24 गुरुपर्यंत जाऊ शकत नाही. 3रा गुरु आहे आकाश, तटस्थ. पाहत नाही आमच्या जीवनात जर कधी आम्ही अलिप्तता धरली, तटस्थता धरली तर बऱ्याच दुःखापासून, बऱ्याच कष्टापासून, बऱ्याच संकटापासून आपण दूर जाणार आहोत. आणि म्हणून दत्तात्रय प्रभू महाराजांनी तुला सांगितलं की माझा 3रा गुरु कोण आहे? आकाश आहे. आकाशाचा गुण काय आहे? तो तटस्थ आहे, अलिप्त आहे. इकडे खाली थंडी वाजली तरी तुम्ही तो वरच आहे. ही अलिप्तता आपल्याला संसारात धरता आली पाहिजे. संसार तर कसा आहे? संसार संगे पौसीन लोमी, कृपा करी रे दत्तराज स्वामी. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवीन दत्ता मज कंठ वेना. तुझवीन दत्ता मज कंठ वेना. या संसारामध्ये दुःख आणि दुःख भरलेलं आहे. या संसारामध्ये येणारे प्रारब्धाचं दुःख आपल्याला येणार आहे. पण आपण तटस्थता धरली, ईश्वरावरती जर कधी आपण ठाम विश्वास ठेवला, परमेश्वर नामस्मरण जर आपण करत राहिलो तर या दुःखातनं, या संकटातनं आपण आपोआप बाजूला होणार आहोत. संसारातली अलिप्तता आपल्याला धरता आली पाहिजे ना. ठराविक वयापर्यंत आपल्याला प्रपंचही करावंच लागणार आहे. आणि प्रपंच केल्यानंतर परमार्थाकडे आपल्याला यावं लागणार आहे. उपदेश घेतला म्हणजे आपण मोक्षाला गेलो असं नाही आहे. नामधारक वासनिक, वासनिकानंतर संन्यासाकडची आपली पायरी आहे. आपण आता नामधारकाच्या प्रथम पायरीत आहोत. आणि म्हणून त्या नामधारकाच्या प्रथम पायरी जर आपण अभ्यासाची तयारी केली, फार नका करू. येणारे ग्रंथ, येणारे साधू असतील त्यांच्याकडे एक छोटे छोटे प्रश्न विचारा. अगदी ग्रंथाने अगदी सोपं करून टाकलेले आहेत. मानव पंथाचे ग्रंथ माहिती आहे तुम्हाला किती आहेत? 6,500 ग्रंथ आहेत. एका ग्रंथाचा अभ्यास करायचा म्हटलं तरी जीवन संपणार आहे. इतका अभ्यास नाही केला आपण तरी भगवद्गीतेचा एका श्लोकाचा अभ्यास तर करू शकतो. किंवा जी दत्तात्रय कवच आपण दररोज म्हणतो त्या दत्तात्रय कवचाच्या एक एक श्लोकाचा अर्थ तर आपण घेऊ शकतो. नेमकं त्यांना म्हणायचं काय आहे? कारण आमचं दत्तात्रय कवच चाललंय कशा करता? भूतबाधा भयोन्माद ग्रह पीडा विनाशकम दारिद्र्यवेशनम हारम दत्तात्रयम नमस्तुते. बस, माझी भूतबाधा जाऊ दे, माझं दारिद्र्य जाऊ दे, मला धनधान्य मिळू दे, संपलं दत्तात्रय कवच. पण दत्तात्रय कवच केलं कशा करता पाहिजे? त्याच दत्तात्रय कवचाच्या शेवटी गुरुगुरुशींनी आम्हाला सांगितलंय, एक विशांती श्लोकाना ये सहस्र पटेन्नर प्रेत प्रातरुत्ताय साक्षात देवम सपश्यति. 21 श्लोकांचं पारायण जर तुम्ही सतत केलं किंवा सारखं केलं तर साक्षात देवम सपश्यति. श्री दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की त्यांची भेट तुम्हाला होईल असं गुरुगुरुशी म्हणतात. नकोय का आम्हाला दत्तात्रय प्रभूची भेट? पाहिजे आहे, पण आमचं पारायण त्याच्याकरता नाहीच आहे. जर दत्तात्रय प्रभूंची भेट घ्यायची असेल तर आम्हाला त्या आचरणाने, त्या विधीने, त्या निषेधाला चुकवून खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये तो परमेश्वर आणावा लागेल. त्यावेळेस ती भेट होणार आहे. दत्तात्रय प्रभूची भेट घ्यायचं. एक वेळेला आमच्या सर्वांचा वेरूळला मुक्काम आहे आणि डखले आणि चांगदेव भट्ट दोघं तिथं बसलेले होते. ते लीळा श्रवण करत होते आणि आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा सांगत होते की दत्तात्रय प्रभू कसे आहे. आणि मग ती महिमा ऐकत असताना या दोघांनाही वाटायला लागलं की आपणही गेलो पाहिजे भेटायला. जर हे भेटी सरशीत सगळं भेटणार आहे तर मग काय गरज आहे? नामस्मरण करायची गरज नाही, पारायण करायची गरज नाही, पुस्तकं वाचायची गरज नाही, काहीच नाही. भेटी सरशीत सगळं आहे, अमोघ दर्शन आहे.
भेटीतच जर उद्धार होणार असेल तर या सगळ्या उपद्याप करायची गरजच नाही ना. लागली त्यांना ओढ आणि मग ते आमच्या स्वामींच्या मागे लागले. मग ते स्वामींना म्हणायचे, म्हटले देव हो आम्हाला जायचे दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला. स्वामींनी सांगितलं पोरे हो तुमच्याकडून होणार नाही, राहू द्या. कारण आपण कलियुगाची माणसं आहोत, आपल्याला धीर नाही कशातच. पाहत एक तास जरी बसायचं म्हटलं ना तर आपण अशी मांडी अशी करू, तशी मांडी तशी करू, आपल्याकडून बसणंही होणार नाही, धीरच नाही आपल्याला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं पोरे हो तुमच्याकडून होणार नाही. एक वेळेस टाळलं, 2 वेळेस टाळलं, 3 वेळेस टाळलं, पण ती मागच लागली. मागही लागता आलं पाहिजे. हो आम्हाला मागं नाही लागतंय. मागं लागलं तर काही मिळतं. पहा तुम्ही रडायला लागल्यावर लेकरू आई त्या लेकराला उचलते, पण ते रडत नाही तोपर्यंत ती उचलते का? आम्हाला रडावं लागणार आहे. आणि म्हणून हे दोघं मागं लागले. आणि मागं लागल्यानंतर मग स्वामींनी सांगितलं की ठीक आहे जा, पण जाताना तुम्हाला नियम आहे, गावोनी गावा जायचं आहे. आप्तसोक्याच्या गावाला थांबायचं नाही. ग्रामे एक रात्र, एका गावात फक्त एक दिवस थांबायचं. मोठं गाव असेल तर पंचरात्र. असं अगदी नेमाने तुम्ही जा. पहिल्या पाळीला जे भेटतील ते म्हणतील मी दत्तात्रय प्रभू आहे, ते नसतील. दुसऱ्या पाळीला गोंधळाच्या वेशामध्ये तुम्हाला भेटतील ते म्हणतील मी दत्तात्रय प्रभू आहे, ते नसतील. तिसऱ्या पाळीला जे भेटतील ते दत्तात्रय प्रभू असतील. हा सगळा नेम सांगितला, सगळी विधी सांगितली. दोघांचा प्रवास चालू झाला. 4 दिवस 8 दिवस प्रवास चालला. बरोबर चालता चालता नेमकं एक गाव पुढे आता येणार होतं आणि त्या गावाला टकल्यांची मुलगी दिलेली होती. बर आणि मग टकल्याला आठवलं की आता आपल्याला सह्याद्रीवरती जायचं आहे. सर्वज्ञश्री चक्रधर महाराजांनी पाठवलंय. आता तिथे गेल्यावर दत्तात्रय प्रभू आपल्याला भेटणार आहे, पुन्हा वापस येणे नाही, मग आपला उद्धारच आहे. मग आता जाता जाता पुरीच्या गावाहून चाललो होतो. आम्ही जायचं वाटतं ना, एक चक्कर का होत नाही, सोयऱ्याला भेटूनच जाऊ. यांना ती ममता जागृत झाली, तिला लोभ आला. आणि मग त्यांनी सांगितलं चांगदेव भट्टाला. ते म्हणजे अहो नाही आपल्याला देवानी नाही सांगितलंय. ते म्हणजे मग ठीक आहे. बाजार लागला, कुठेतरी खाजं घेतलं, सांगितलं ठीक आहे आपण गावातून जाताना कोणातरी हातात देऊन टाकू, नातूला नातूपर्यंत पोहोचून जाईल. आहे की प्रपंचात नातू सगळ्यात मोठं गंमत आहे. पोरग म्हणजे प्रपंचाचं मुद्दल आहे, नातू व्याज आहे. माणसाचा जीव कशात जास्त असतो? नातूवर. पोरगा आपलाच आहे पण नातू जवळ आला पाहिजे ना. मग नातूला खाद्य देऊन टाकू, खाजं देऊन टाकू. आणि म्हणून त्यांनी ते बाजारातलं खाजं घेतलं आणि जाताना त्याचं रस्त्यावर एक जण भेटला. त्याला सांगितलं म्हणजे अहो आमचे सोयरे आहेत, तिथे माझी मुलगी दिलेली आहे, त्या नातवांना एवढं खाजं द्या. आता तो भेटलेला आहे माझ्यासारखाच हुशार होता. ते म्हणा इतक्या जवळून चालले, गल्लीतून जा ना, नातूच्या हातात देऊन टाका पुढं जा. आहे की नाही? डायबिटीज झालेल्या माणसाला श्रीखंड वाढ्यावर तो नाही मला डायबिटीज आहे, थोडस खाल्ल्याला काय होतं, याला खायच असतं. तसंच झालं ना. मग ढकले थोडीशी पुढे सरकल्यानंतर पुढे गेले, त्या घरापुढे उभे राहिले. आता खाजं द्यायचं तर पोरगी पळतच आली, बाबा बाबा इतक्या दिवसात आले, पडली गळ्यात. आत्ता स्वयंपाक करते. तेव्हा नाही आम्हाला स्वयंपाक नको, आम्ही लगेच झालं नाही आत्ता करते. मग तो पुरणपोळीचा राडा घातला. त्यांचा मुक्काम तिथंच पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मग निघाली चांगले भट्टाला, चला आता सह्याद्रीवरती. तेव्हा आता कशाला सह्याद्रीवरती, जे सांगितलं होतं ते तर मोडलं. आम्हाला भेट घेण्याची अपेक्षा आहे, पण आमची ममतेत या लोभात सुट्टी होत नाही. याच्यातनं सुटण्याकरता आम्हाला धीराची गरज आहे. तो धीर ज्यावेळेस आमच्यात येईल ना, त्यावेळेस त्या पृथ्वीसारखा धीर आमच्यात राहील. आम्ही धीरोक्त राहू आणि त्या धीरानं जर कधी आपण प्रत्येक गोष्ट ग्रहण करू आणि धर्म आम्ही आमच्यात ओतून घेऊ, त्यावेळेस आम्हाला देव भेटणार आहे. तसा देव आम्हाला भेटत नाही. अगदी त्या वाऱ्यासारखं आम्हाला सतत प्रत्येक गोष्टीतनं सुटावं लागणार आहे. पहा तुम्ही, अग्नी हा 3रा गुरु आहे, 4था गुरु आहे. अग्नी ठरवते का हे ओलं आहे जाळायचं नाही, हे सुकलेलं आहे एवढंच मी जाळणार आहे? नाही. मग ते चांगलं असेल वाईट असेल त्या प्रत्येक गोष्टीचं ती भक्षण करत असते. बस आम्हाला सुद्धा अगदी त्या अग्नीसारखं करावं लागणार. अग्नी प्रज्वलित झाली तर स्वयंपाकही होतो. आग जर प्रज्वलित झाली तर गावही जळून जातं. पण मग तिथं ती विचार करत नाही. त्या अग्नीसारखं प्रत्येक गोष्ट आमच्यातले जे दुर्गुण असतील ते दुर्गुण आम्हाला जाळून टाकावे लागणार. आमच्यामध्ये सद्गुणाचा साठा आम्हाला वाढवावा लागणार. पाण्यासारखं आम्हाला व्हावं लागणार. पाणी सुद्धा एक गुरु आहे आमच्या दत्तात्रय महाराजांचा. आम्हाला पाण्यासारखं व्हावं लागणार.
पाहतोय पाणी चालताना विचार नाही करत, खाच खळगे भरतच ते पुढे निघतात. तसं पाण्यासारखं व्हावं लागणार आहे की नाही. पाण्याकरता तर कोणीतरी म्हटलेलं आहे, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. पाण्याचा रंगच नाही आहे, तुम्ही त्याला कशातही टाका. आम्हाला प्रत्येक गोष्टीत धर्मामध्ये स्वतःला समर्पित करावं लागणार आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये ती प्रसन्नता येणार आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती प्रसन्नता ज्यावेळेस आमच्यात येईल त्यावेळेस त्या प्रसन्न वदनाकडे आपण जाऊ शकणार आहे. तो जे प्रसन्न वदन त्या देवाचा आहे, जे श्री दत्तात्रय महाराजाचा आहे, त्या प्रसन्न वदनम देवम भुक्ती मुक्ती प्रदायकम त्वाम नमामि जगत्राता. ते सर्व जगाची त्राता आहेत, सर्व पापाची त्राता आहेत, सर्वांची तारणहार आहे. त्या परमेश्वराकडे आपल्याला जाता येणार, त्याच्याशी आपण त्याच्याकडे नाही जाऊ शकत. त्या प्रसन्नतेकडे आपल्याला जात असताना या सर्व जी हे आता पंचमहाभूत आहे, त्या पंचमहाभूतांमध्ये असलेले एक एक गुण आपल्याला श्री दत्तात्रय गुरु महाराजांनी त्या 24 गुरुच्या आख्यानामध्ये सांगितलेलं आहे. इतकंच नाही तर तो भ्रमरही सांगितलेला आहे. पहा तुम्ही, भ्रमर आहे की त्या भ्रमराची वेगळीच गंमत आहे. तो एक प्रत्येक फुलातनं ते सुगंध तो एकत्र करतो. मधमाशी जी आहे ती मधमाशी ती प्रत्येकातलं सुगंध एकत्र करते, एका ठिकाणी जमा करते. कुणीतरी येतो ते लुटून घेतो, पुन्हा ती जमा करायला सुरुवात करते. ती विचार करत नाही की नाही आता येणे तोडून नेला, आता मी इथून पुढे मध जमाच करणार नाही. करते का? तसं त्या मधमाशीप्रमाणे आम्हाला जिथं चांगलं भेटेल तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक गुण ग्राहकता आमच्यात असली पाहिजे. शेलारा सुद्धा आमच्या श्री दत्तात्रय महाराजांचा गुरु आहे. शेलारा म्हणजे तो बाण बनवणारा. त्याची एकाग्रता इतकी महत्वाची त्यांनी सांगितली की तो ती बाण बनवत असताना त्याचं कशावरच लक्ष नाही आहे. अजगर सुद्धा श्री दत्तात्रय महाराजांचा गुरु आहे. अजगरही तसाच आहे. अगदी मिळायला खायला मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर वारा खाऊन तू जगत असतो. तेव्हा असं स्थिर जगणारं ते जीवन अजगराचं आहे. तो अजगरही एक गुरु आहे. असे 24 गुरु आहे. अशा प्रत्येक गुरुकडनं दत्तात्रय महाराजांनी एक एक गुण घेतलेला आहे. त्या गुणाची ग्राहकता ते राजा यदूला सांगत होते की या प्रत्येकाकडनं मी असा एक एक गुण घेतला, हा गुण खऱ्या अर्थानं मला मिळाला आणि त्या गुणातनं मी ही प्रत्येक गोष्ट घेतलेली आहे. त्या 24 गुरुच्या आख्यानामध्ये राजा यदुराजाला श्री दत्तात्रय महाराजांनी निरूपण केलं. आमच्या स्वामींनी सांगितलं की भाजी गुरु मानावा. जो भाजी खुडवायचं शिकवताना त्यालाही गुरु मानलं पाहिजे. पाहतोय सोप्यात सोपी गोष्ट सांगितली, अगदी शेवटच्या टोकाचा गुरु सांगितलं. इथं तर अगदी देवाचं निरूपण करणारा तर आमचा गुरु आहे, तो तर आम्हाला देवाकडे घेऊन जाणाराच आहे. परंतु इथे छोटी गोष्ट शिकवणाराही आमचा गुरु आहे. कारण आम्हाला गुरु केल्याशिवाय खऱ्या अर्थाने ईश्वरापर्यंत जाता येत नाही आणि गुरु करणं हे गरजेचं आहे. पण मग हे गुरु कसे असले पाहिजे? खऱ्या अर्थानं आपल्याला अज्ञानातून काढून ज्ञानाकडे नेणारे गुरु असले पाहिजे. आमच्यातला अज्ञान अंधकार दूर करणारे गुरु असले पाहिजे. आणि म्हणून या गुरु करण्याकरता श्री दत्तात्रय महाराजांनी हे जे 24 गुरु राजा यदूला सांगितले, या गुरुचं महत्व सांगत असताना त्यांनी सांगितलं की मी असा तुला जे प्रसन्न दिसतो ना, त्याचं कारण असं आहे की मी या प्रत्येकाकडे एक एक गुण घेतलेला आहे. आपण गुण घेत नाही, आपण दोषच जास्त घेत असतो. आपल्याला समोरच्यांमध्ये दोष जास्त दिसत असतात, आहे की नाही, गुण दिसत नाही. पण आपली म्हणजे गुणग्राहकता जर कधी वाढली तर खऱ्या अर्थानं आपण त्या ईश्वर प्राप्तीकडे जाऊ शकतो. खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये ती प्रसन्नता येऊ शकते. आणि प्रसन्नता येण्याकरता, भक्ती येण्याकरता, मुक्तीकडे जाण्याकरता खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये ती गुणग्राहकता ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण त्या ईश्वरापर्यंत पोहोचणार आहोत. ईश्वरापर्यंत पोहोचण्याकरता अनेक गोष्टींची आपल्याला गरज पडणार आहे. मग नामस्मरण कसं करावं? अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पहा तुम्ही, उपहार कसा दाखवावा हे सुद्धा आम्हाला विचारून घ्यावं लागणार आहे. आमचा उपहार दाखवणं चालू असतं. कसा असतो? मागं सुद्धा सांगितलं होतं तुम्ही एकदा. आता उद्या सकाळी आपल्याला जयंती साजरी केली की उपहार दाखवाच लागणार आहे ना. मग आता या बाया रात्रभर जागतील, पुरणपोळीचा उपहार करतील. मग सकाळी उपहार दाखवताना आम्हाला ती लीळा आठवता आली पाहिजे की परमेश्वराला आपला उपहार समर्पित करताना ती लीळा आठवून ती 5 घास मोडून खऱ्या अर्थानं आपल्याला ते प्रत्येक उपहाराची एक एक लीळा तरी आपल्या पाठ असली पाहिजे. श्रीकृष्ण भगवंताची उपहाराची लीळा आपल्याला आठवली पाहिजे की सुदामाची पोहे त्यांनी कसे स्वीकारले असतील. द्रौपदीचं ते एक पान स्वीकारलं. दत्तात्रय महाराजांच्या लीळा आठवताना आम्हाला ते आठवावं लागणार आहे की कोल्हापूरला त्यांची भिक्षेची झोळी जायची, आहे की नाही. दत्तात्रय महाराजांच्या जीवनामध्ये नेम पहा तुम्ही कसे आहेत. आम्ही तर फक्त मार्गशीर्ष महिन्यात सकाळी 4 वाजता उठतो. मार्गशीर्ष महिना संपला की सकाळी 8 वाजता. दत्तात्रय महाराजांचं असं नव्हतं. काशीचं स्नान ठरलेलं, कोल्हापूरची भिक्षा, पांचाळेश्वरचं भोजन आणि माहूरची निद्रा. आजही जसंच्या तसं चालू आहे.
त्याच्यात तीळ मात्र बदल नाही. आमचं होतं का असं? आज बरं जास्त दमून आलो. आता सकाळी 5 वाजता उठतो. 5चं कधी कधी 8 वाजता उठतो. पण ते काशीचं स्नान अजून तसंच आहे. कोल्हापूरची भिक्षा अजूनही तशीच आहे. त्या कोल्हापूरच्या भिक्षेची आख्यायिका अशी आहे की सह्याद्रीवरनं गोरक्षाची झोळी चाललेली. दत्तात्रय प्रभू महाराजांनी त्या आकाशमार्गी जाणारी झोळी खाली घेतली, त्याच्यामध्ये आपली झोळी ठेवली आणि ती झोळी गोरक्षाची जी शिष्या कोल्हापूरला आहे तिच्यापर्यंत जाऊन पोहोचली. आता तिचा रोजचा नित्यक्रम होता. झोळी आल्यानंतर स्नान करायचं, पंचपक्वान्न काय जे तयार करायचं स्वयंपाक तो करायचा, झोळीमध्ये ठेवायचा आणि ती झोळी आकाश मार्गानं गोरक्षापर्यंत येऊन पोहोचायची. आता या दिवशी डबल झोळी आल्यामुळे तिला डबल आंघोळ करावी लागली, डबल स्वयंपाक करावा लागला. ती झोळी यायला झाला उशीर. ती सह्याद्रीवरती आली, दत्तात्रय प्रभूंची झोळी उतरल्या गेली आणि मग ती गोरक्षापर्यंत पोहोचली आणि गोरक्षनाथांची झोळी त्याच्यापर्यंत पोहोचली. आता त्याच्यापर्यंत झोळी उशिरा पोहोचल्यामुळे त्याला भूक लागली. आता भूक जास्त लागल्यावर तुम्हाला माहिती काय काय होतं ते, है की नाही? मग राग येतो. गोरक्षालाही राग आला, इतका उशीर कसा? आणि त्याने मंत्र सामर्थ्याने त्या झोळीला बोलत केलं आणि मग त्या झोळीत ती सगळी कथा सांगून टाकली की मी सह्याद्री पर्वतावरती उतरली. गोरक्षाला अजून राग आला की माझ्यापेक्षा कोणीतरी बल सामर्थ्य तिथं आहे. आणि गोरक्षनाथ सह्याद्रीवरती म्हणजे माहूर गडावरती पोहोचले आणि पोहोचल्यानंतर तिथं श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची त्यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर सुद्धा गोरक्ष अगदी आपल्या त्या मंत्र सामर्थ्याच्या बळाला, त्या अहंकाराला मानायला तयार नाही, जुमानाला तयार नाही. पाच मेरुवाळ्याचं स्थान आपण करतो ते मेरुवाळ्याच्या तळ्यावर पंचदेवळ्याचं स्थान, तिथलची ही घटना. त्यांनी सांगितलं तुम्ही सामर्थ्यवान आहात. हो म्हणे मग आम्ही अदृश्य होतो, तुम्ही दाखवा. गोरक्षनाथाने त्या जलचराचं रूप घेतलं. बेंडूक झाला असेल, माशी झाली असेल, तो त्या पाण्यामध्ये खेळायला लागला. दत्तात्रय प्रभूने हात घातला, सहजगत्या त्याला बाहेर काढला. आणि मग आता तुमची पाळी. मग दत्तात्रय प्रभू अदृश्य झाले. तो कपाळ आपटून आपटून थांबला. दत्तात्रय प्रभू पुढे येतो आणि मग ज्यावेळेस पुढे आले त्यावेळेस गोरक्षाने श्री दत्तात्रय प्रभूंना गुरु मानलेला आहे. तशी दत्तात्रयांची गुरु परंपरा प्रत्येकालाच आहे. नवनाथाकडे आहे, आनंद मार्गाकडे आहे, प्रत्येकाला आहे. कारण जगद्गुरु दत्तात्रयम जगद्गुरु. आणि मग तिथनं पुढे गोरक्षनाथाने सुद्धा श्री दत्तात्रय महाराजांना गुरु मानले. ही गोरक्षाची शिक्षा. आणि मग गोरक्षाने व्यक्तीला सांगून टाकलं की आजपासून भिक्षा मला नको, माझ्या श्री गुरुंना देत जा. ती कोल्हापूरची भिक्षा आज तागायची जशी तशी चालू आहे. पांचाळेश्वरचं भोजन अजूनही तसंच आहे. आत्मऋषीच्या विनंतीवर श्री दत्तात्रय महाराज पांचाळेश्वरला आलेले आहेत. त्या आत्मतीर्थाचं स्थान आजही पाहतो. 12 वाजता आम्हाला तिथं आजही तो साक्षात्कार, ती अनुभूती मिळते जर आम्ही पांचाळेश्वरला गेलो तर. माहूरची निद्रा अजूनही तशीच आहे, ती सुद्धा तशीच आहे. देवल्ले नावाचे ऋषी होते. यांचं आणि विश्वामित्राचं कुठेतरी कुरबुर झाली राजऋषी आणि ब्रह्मऋषी या शब्दावरनं, आणि देवल्याला राग आला. आणि आलेल्या रागामध्ये देवल्य ऋषी सह्याद्री पर्वतावरती गेले आणि तिथं मंत्र सामर्थ्याने त्यांनी ती पिंड उपासना चालू केली, महादेवाची उपासना चालू केली. अगदी नदीवरती स्नान करायचं, दररोज मुठभर वाळू आणायची आणि त्या वाळूचं लिंग स्थापायला सुरुवात केली. ती लिंग वाढत 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 इतकं गेलं की अगदी आता त्या आकाशाला भिडेल की काय इतकं उंच झालं. पण ती लिंग वाढल्यामुळे त्या लिंगाची दाहकता इतकी निर्माण झाली की 12 कोशाच्या आत चीट पाखरूही नाही. आणि मग पृथ्वी तलावरती झालेला हा हाहाकार देव लोकांच्या लक्षात आला आणि त्यांनी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना विनंती केली की दत्तात्रय प्रभूंचं आगमन माहूर गडाकडे झालं. त्यावेळी दत्तात्रय प्रभूंची मूर्त अगदी 16 वर्षाची 15-16 वर्षाची मूर्त आहे. देवल्य ऋषी आपली स्नाना करता आंघोळी करता गेलेला होता. तिकडून वापस येत असताना पाहतो तर त्याच्या आसनावरती कोणीतरी बसलेला आहे आणि ते अगदी छोटं बालक. विचार केला इथं चिटपाखरू फळकत नाही, या लिंगाच्या दाहकतेमुळे इथं पूर्ण हाहाकार माजलेला आहे, इथं कोणी येत नाही, हे कोण आलेलं असेल. परंतु आणलेली जी गोष्ट आहे ती पहिली स्थापन करून सगळी पूजा करून घेतली आणि मग विचारलं तुम्ही कोण आहात. आणि त्याच्याकडची थोडी फुलं सुद्धा त्या दत्तमूर्तीने हातात घेतली, श्री दत्तात्रय प्रभूने हातात घेतली. त्या लिंगावरती अर्पण करण्याकरता वरती हात केला तर तो हात अगदी वाढत वाढत वर गेला आणि कळवळून ते लिंग अगदी अगदी जमिनीमध्ये जायला लागला. आणि मग तो क्षण आला की ही साधी मूर्त नाही आहे, हे नक्कीच कोणीतरी
सामर्थ्यवान आहे. आणि मग तो शरण आला आणि शरण आल्यानंतर त्याने दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की माझी आठवण म्हणून तिथं राहू द्या. मग ते 3.5 हाताचं लिंग राहिलं. सांगितलं प्रसन्न झालं, माग तुला काय पाहिजे. त्यावेळी देवराने मागणी केली की आपण प्रतिदिन इथे निद्रेला यावं. ती निद्रा दत्तात्रय प्रभूंची आजही चालू आहे. माहूरगड तुम्ही बऱ्याच लोकांनी केला असेल, ज्यांनी केलं नसेल, आजही आम्हाला त्या निद्रास्थानाच्या पाठीमागं ती लिंग जशीच्या तसं पाहायला मिळतात. ती माहूरची निद्रा जशीच्या तशी चालू आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये श्री दत्त उपासना जर आम्हाला करायची असेल, श्री दत्तात्रय प्रभूंना जर आम्हाला शरण जायचं असेल, तर त्यांच्या चरित्रामध्ये असलेल्या ह्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच ती दत्त उपासना होणार आहे. तरच आम्ही खऱ्या अर्थानं दत्तात्रयाचे उपासक होणार आहोत. संकट काळामध्ये दत्तात्रय नामाचं स्मरण करून संकटातनं मुक्त होणं म्हणजे दत्त उपासक नाही. दत्त शब्दाचा अर्थ तसाच आहे. पण दत्तात्रय प्रभूंचं नाव खऱ्या अर्थानं सेंग ऋषी आहे. पण तिन्ही देवाचं ज्यावेळी दान झालेलं आहे, तर दत्त म्हणजे देणे आणि आत्रेय म्हणजे आत्रेय अनुसईचा पुत्र म्हणून दत्तात्रय. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचे आपण जर उपासक व्हायचे असेल, त्याच्या भक्तीमध्ये आपल्याला लीन व्हायचं असेल, तर खऱ्या अर्थानं दत्तात्रय प्रभूंची जी ही चरित्र आहे, त्या चरित्राचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. आणि हे अभ्यास नुसता करून नाही, तर ते आत्मग्रहण करून आपण ज्यावेळेस त्या उपासनेमध्ये स्वतःला लीन करू, त्यावेळेस आपण श्री दत्तात्रय महाराजांची उपासना केल्याचं सार्थक होणार आहे. उद्या तर जयंतीच आहे. जयंतीच्या निमित्तानं आपल्याला या लीळा आठवणं गरजेचे आहे. पण त्या लीळा आपण कुठेतरी वाचल्या पाहिजे, साधू संतांकडनं त्या घेतल्या पाहिजे. सकाळच्या वेळेला नामस्मरणाचा आपला वेळ ठरलेला आहे ना, पहाटे 5 ते 4चा, 3 ते 6चा. कारण हा ब्रह्ममुहूर्त आहे. या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर आम्ही श्री दत्तात्रय महाराजांची उपासना केली, तर खऱ्या अर्थानं आम्हाला तिथं देवाची भेट होणार आहे. पहा तुम्ही, अगदी याला तर विज्ञानाचाही पुरावा आहे. रात्रभर दुःखानं तळमळणारा माणूस पहाटे 3 ते 6च्या मध्ये झोपलेलाच असतो. शोधा तुम्ही जाऊन आताही. नरकातल्या जीवांना सुद्धा पहाटे 3 ते 6च्या मध्ये अगदी सुट्टी मिळालेली आहे. का? परमेश्वराची दृष्टी तिथं आहे. आणि मग ज्यावेळेस परमेश्वराची दृष्टी जीवात्म्यावर असेल, जीवमात्रावर असेल, त्यावेळेस जर आम्ही परमेश्वराचं नाव घेतलं, तर आमच्या त्या स्मरणाचंही सार्थक होणार आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थानं परमेश्वर प्राप्ती होणार आहे. परमेश्वर आमच्या सुख किंवा प्रसन्न निद्रा, परमेश्वराची प्रसन्न मुद्रा आमच्यावर राहणार आहे. आणि म्हणून ती पहाटेची जी वेळ आहे, ठीक आहे, 3 वाजता तितक्या सकाळी नाही उठणं होणार, पण आम्ही 5ची वेळ तर ठरवली पाहिजे. 5 ते 6च्या मध्ये तर आपण उठलो पाहिजे. आणि या वेळेत उठून जर आपण स्मरण केलं आणि खऱ्या अर्थाने ईश्वराच्या लीळा जर आपण आठवल्या, तर पहा तुमचा दिवसही सुखावा जाणार आहे. तुमची येणारी संकटही संपणार आहे. नुसतं दत्तात्रय कवचाचं पारायण करून संपणार नाही, नामस्मरणाने संपणार आहे. कारण नामस्मरण हे कलियुगामधलं एकमात्र औषध आहे. प्रत्येक गोष्टीतनं सुटायचं असेल तर फक्त नामस्मरण आहे. तुम्ही नामाशिवाय ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून नामाने खऱ्या अर्थानं आपल्यातली गुणग्राहकता वाढते आणि आपल्याला समोरचा गुण घेता येतो आणि दोष आपल्याला बऱ्यापैकी समोरच्याचे टाळता येतात. ते फक्त नामस्मरणाने. कारण आपल्याला जे तोंड दिलेलं आहे ना, हे तोंड कशा करताय? आपण खानदेशी आहोत आहे की नाही? बहिणाबाईने सांगितलंय, ज्या कपाशीले बोंड म्हणू नये. देवाने दिलं तोंड, तिच्या जर प्रभू नाम येत नसेल तर त्याला तोंड म्हणू नये. आमचं तोंड तर वेगळ्याच कामाला लागलेलं आहे, गुटखे खाण्याच्या, तंबाखू खाण्याच्या. बसताना आम्ही अगदी विचार करत बसतो, बरोबर कुठं थुकता येईल. तोंड खऱ्या अर्थानं जर आम्हाला दिलंय, तर त्या तोंडाचं सार्थक प्रभू नामा करताय, गुणगाना करताय. आणि प्रभू नाम जर कधी आम्ही त्या तोंडाने घेतलं, तर ते दिलेल्या तोंडाचा फायदा आहे. नाही तर पहा तुम्ही, आम्हाला दिलेली प्रत्येक गोष्ट इतकी फुकट दिलेली आहे, आम्हाला तिची अजिबात किंमत नाही. ज्यांचे गुडघे गेले त्यांना विचारा गुडघ्याची किंमत काय आहे. आज गुडघे रिप्लेसमेंट चालू आहे. ज्यांचे कान गेले त्यांना विचारा कानाची किंमत काय आहे. ज्यांचे डोळे गेले त्यांना विचारा डोळ्याची किंमत काय आहे. हे सगळं फुकटात दिलं ना. घेतला काय रुपये आपल्याकडनं? काहीच नाही. मागितलं काय? फक्त माझं नामस्मरण कर, माझी भक्ती कर. जे मागितलं तेच आपण करतच नाही. हे सर्व फुकटात दिलेलं आहे. 32 लक्ष निधी दिलं आपल्याला. बरं, हे देताना पूर्ण तयारीनिशी दिलं. बुद्धी नावाची एक वस्तू आपल्याजवळ दिलेली आहे. त्या बुद्धीने आपल्याला सद्विनियोग करता येतो. चांगलं काय वाईट काय शोधता येतं. पण तो सद्विनियोग आपण कुठं करतो? नाशवान गोष्टीकडे. कपड्याच्या दुकानात जर कधी गेलो तर कपडा घेताना 4 वेळेला पाहतो. अरे तो वर्षात फाटणार आहे, 2 वर्षात फाटणार आहे, तरी सुद्धा तो कपडा 4 वेळेला पाहतो. पण धर्म घेताना करतो का विचार आपण? नाही करत.
ज्या धर्माने आमच्या पूर्वजांचा उद्धार झाला, ज्या धर्माने खऱ्या अर्थानं आमचे पूर्वज उद्धारल्या गेले, तोच धर्म माझा घेतला पाहिजे, हा त्या बुद्धीचा सद्विवेक आहे. पण तो सद्विवेक आमच्यात नाही आहे. आणि म्हणून ही जी पंचावतार आहेत, या पंचावताराच्या चरित्रामध्ये प्रत्येकाला जीवन जगण्याचं सामर्थ्य लोपलेलं आहे. ही जी 24 गुरु आहेत, मग त्यामध्ये अगदी कुवारी कन्या सुद्धा आमच्या श्री दत्तात्रय महाराजांची गुरु आहे. मग आता ती कशी? त्या कन्येला पाहण्याकरता पाहुणे आलेले आहेत, घरी कोणी नाहीत. आणि म्हणून मग तिने काय केलं की आता त्यावेळेस काय आजच्यासारखं नव्हतं, साळ कांडायला घेतली. मग साळ कांडायला घेतल्यानंतर ती साळ कांडत असताना हातामध्ये तिच्या बांगड्या आहेत, म्हणून तिने एक 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 बांगडी काढायला सुरुवात केली. शेवटची एकच बांगडी राहिली, कारण वाजलं तर बाहेर आवाज जाईल, पाहुण्यांना लक्षात येईल की अरे यांच्या घरात काहीच नाही बरं का. आपण आल्यानंतर तयारी चालू झाली. माझ्या वडिलाचा अपमान होऊ नये म्हणून ती वागणारी मुलगी, ती दत्तात्रय महाराज म्हणतात ती माझी गुरु आहे. कारण एकला विजया. संन्यासी योगी कसा असला पाहिजे? एकटा असला पाहिजे. त्यावेळेस तो एकटा ज्यावेळेस राहील त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं ईश्वराचं चिंतन करू शकेल. हा अलिप्तवाद मी तिच्याकडनं घेतलेला. मी सूर्याकडनं एक गुण घेतलेला आहे. पहा तुम्ही, सूर्याची वेळ ठरलेली आहे, तो सकाळी त्याच्या वेळेला निघणार. मावळतीचा वेळ त्याचा ठरलेला आहे. सकाळी निघताना तो निघणार, दुपारी 12 वाजता तो तापणार, पण सायंकाळी मावळताना तो पुन्हा शांत होणार आहे. इकडे जगाचं काही हो, त्याचं निघण्याची वेळ ठरलेली आहे. मी त्याच्याकडनं खऱ्या अर्थानं दैनंदिनी कशी असली पाहिजे मी सूर्याकडनं घेतलेली आहे. मी चंद्राकडनं शीतलता घेतलेली आहे, कारण चंद्राची शीतलता जर कधी नसेल तर खऱ्या अर्थानं ही वनस्पती वाढणार नाही, म्हणून ती शीतलता मी चंद्राकडनं घेतलेली आहे. अगदी हे सृष्टीमध्ये असलेले प्रत्येक गोष्ट आमच्या पाठ असलेली, आमच्या लक्षात असलेली, माहिती असलेली गोष्ट दत्तात्रय प्रभू महाराजांनी स्वतःला गुरु मानून घेतलं, कारण त्यांच्यातला गुण मी घेतला, ते माझे खऱ्या अर्थानं गुरु आहे. आणि म्हणून आपल्याला त्या गुणग्राहकतेकडे जाऊन खऱ्या अर्थानं ती दत्तात्रय प्रभू महाराजांची उपासना आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. बंधूंनो, उद्याचा होणारा हा पंचावतार उपहार महोत्सव आणि हा दत्त जयंतीचा महोत्सव आज तुम्हा सर्वांच्या खऱ्या अर्थानं भाग्याचा दिवस आहे. उद्या पंचावतार उपहार सुद्धा आहे. पहा तुम्ही, मगाशी आपण उपहारावरच बोलत होतो ना, पंचावतार उपहार सुद्धा आहे. मग आता 5 अवताराचा उपहार दाखवायचा म्हणजे आम्हाला 5 अवतार एकत्र आणावे लागणार आहे. मग आता 5 अवताराची चरित्र, 5 अवताराची प्रवृत्ती आपल्याला माहिती आहे कशी आहे. श्रीकृष्ण भगवंत बाणवेरी वेषात, दत्तात्रय प्रभू महाराजांचा यती मुनीचा वेश, श्री चक्रपाणी महाराजांचा एका हातामध्ये सूप एका हातामध्ये खराटा, श्री गोविंद प्रभू बाबांचा वेडापिशी अवतार, तिथे प्रत्येकाच्या घरात जात आहेत, जेवण करतायत. म्हणजे या 5 अवतारांना एकत्र आणायचं आहे, म्हणजे आपली भक्ती, आपला भाव तितका जागृत झाला पाहिजे. त्या 5 अवताराच्या एक एक लीळा तरी, उपहाराच्या लीळा तरी आपल्या पाठ असल्या पाहिजे. श्री चक्रपाणी महाराजांच्या लीळा आमच्या पाठ असल्या पाहिजे, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची लीळा आमच्या पाठ असली पाहिजे. त्या आत्मऋषीच्या विनंतीवरून आपण प्रतिदिन भोजनाला पांचाळेश्वरीशी येतात, तशी माझ्या सदनाला यायचं आहे. सुदामाची ती पोहे घेण्याकरता श्रीकृष्ण भगवंत आलेला आहे. द्रौपदीचा तो तक्र भात स्वीकारला, फक्त पान स्वीकारलेला आहे. कारण काय झालं होतं, पांडवांचा अज्ञातवास चाललेला होता आणि त्यावेळेस दुर्वास मुनींना दुर्योधनाने चौमास दिलेली. चौमास संपली, मग जाताना दुर्वास मुनींनी सांगितलं, मी प्रसन्न झालो, माग काय पाहिजे. आता याच्या डोक्यात एकच खटका, माझी भावबलकी आहे की. ते म्हणे मला काहीच नको, ते पांडव वनवासात आहेत, त्यांना म्हणे कोणीतरी इंद्राने थाळी दिलेली आहे आणि ती थाळी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना अन्न प्रसवते. 6 वाजेच्या नंतर त्यांच्या दारात जायचं आहे, त्यांना भोजन मागायचं आहे, त्यांचं सत्व जाणं, त्यांना उघडं होणं, हेच मला सगळं मिळणार आहे. आता दुर्वास मुनी म्हणजे त्या कालखंडामध्ये सगळ्यात कोपिष्ठ मुनी. दुर्वास मुनीचा दुसरा एक अनन्य संबंध असा आहे की ते आमच्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचे बंधू आहेत. सोम, दुर्वास आणि सेंग ऋषी ही परंपरा आहे. अत्रि मुनीचेच ते पुत्र आहेत. आता यांचा थोडा थिडका परिवार नव्हता, 88,000 ऋषीचा परिवार आहे. या 88,000 ऋषीसह हे जाऊन पोहोचले जिथं पांडव वनवासात आहेत. तिथं सांगितलं प्रमाणाबरोबर दिवस मावळतीला जाऊन पोहोचले आणि मग तिथं त्यांनी भोजनाची मागणी केली. आता इथं तर सगळ्यांना माहिती होतं हे जंगलात राहतात, इथं काही शिधा आटा नाही, काही नाही.
द्रौपदीने सांगितलं हरकत नाही, तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत भोजनाची तयारी होईल. आणि मग द्रौपदीचा धावा चालू झाला. कुणाला? श्रीकृष्ण भगवंताला. श्रीकृष्ण भगवंत अगदी तिच्या हाकेला हात आवाज झाला, उभे राहिले. तिथं आले आणि तिला सांगितलं की मला काहीतरी खायला दे. ती म्हणले देवा, हे सगळे येऊन बसले, यांच्याकरता तुला बोलवलं, आता तुला खायला कुठून देऊ? पण देवाचं कसं आहे, आधी घेतो देतो नंतर. तुम्हाला आधी द्यावं लागणार, त्यावेळेस मिळणार. ती म्हणली देवा काहीच नाही, तुला माहिती आहे तुझ्या प्रसन्नतेने तुमच्या कृपेने मिळाली जी थाळी आहे, ती थाळी मी पालथी घातली, आता काहीच नाही आहे. ती म्हणली नाही, आण ती थाळी. ती थाळी बोलवली, त्या थाळीला पाठीमागं फक्त एक पान चिटकलेलं होतं मेथीचं. तेवढं भगवंताने घेतलं आणि ढेकर दिला. तिकडे 5 पांडव तयार झाले, द्रौपदी तयार झाली, अन्नाच्या राशी तयार झाल्या, 88,000 ऋषी गडबडा जुळून अगदी पोट भरून गडबडा लोळायला लागले. इतकं भोजन तयार झालं. किती? फक्त एका पानात. तो भाव आपल्यात जागृत झाला पाहिजे. तो भाव आपल्यात जेव्हा जागृत होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्या उपहाराचा स्वीकार होणार आहे. आत्मऋषीने अगदी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना विनंती केली, कारण पांचाळ राजाला जे ब्रह्म हत्येचं पातक लागलं होतं ते फिरायचं कसं म्हणून पांचाळ राजाने केलेला प्रश्न आत्मऋषीला सांगितला. आणि आत्मऋषीने सांगितलं की हे जर कधी फेडायचं असेल तरी तसे दत्तात्रय प्रभू आले पाहिजे. आणि दत्तात्रय प्रभू आले, त्याला त्या ब्रह्महत्येतनं मुक्तता मिळाली. त्या आत्मतीर्थाच्या तळ्याच्या ठिकाणी तिथे विज्ञानेश्वराची स्थापना झाली. आणि मग जात असताना त्या पर्णकुटीवर, आत्मऋषीच्या पर्णकुटीत श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी भोजन केलेलं आहे. ही आत्मतीर्थाची लीळा आम्हाला आठवता आली पाहिजे. द्वारावतीकर श्री चक्रपाणी महाराजांची लीळा आम्हाला आठवता आली पाहिजे. एक ब्राह्मण द्वारकेला निघाला, 1000 ब्राह्मणांना मी जीव घालेल हा त्याचा संकल्प. पण जाताना रस्त्यात तो लुटल्या गेला. आणि आता लुटल्या गेलो, आता तिथं जाऊन कोणाला जीव घालणार आहे आपण. पण पत्नी हुशार होती, तिने ते लुटत असताना एक अंगठी तोंडामध्ये ठेवून घेतली. तिने सांगितलं एवढी अंगठी आहे ना आपल्याजवळ, एवढ्यात मिळेल आपल्याला पाहिजे. जाऊन द्वारावतीला पोहोचले, त्या अंगठीतून मिळालेल्या द्रव्यातनं बाजार केला आणि ब्राह्मणाला निमंत्रण द्यायला सुरुवात केली. 500 ब्राह्मणाला निमंत्रण दिले गेले. देता देता नेमकं त्याला एकाने सांगितलं की अहो इथं पुढे कुचिकी एक प्रभू आहेत, त्यांनाही आमंत्रण द्या. आणि म्हणून चक्रपाणी महाराजाला आमंत्रण दिल्या गेलं. मग ब्राह्मणाला बोलवण्याच्या आधी अगदी ते जे अवतार आहेत आमचे चक्रपाणी महाराज, अगदी त्यांना पहिले बोलू म्हणून त्यांना बोलवल्या गेलं. मग बाकीचे ब्राह्मण बोलू श्री चक्रपाणी महाराज जेवणाला बसले. भोजन चालू झाला की तो वाढायचा. चक्रपाणी महाराज भोजन करायचे. आणि जेवता जेवता पत्नीच्या लक्षात आलं की आपण 1000 लोकांचं अन्न शिजवलेलं आहे, इथं तर निम्म संपत आलं, हा एकटाच बाबा जेवून राहिला. आणि त्यांनी हात आखडून घेतला, हात धुतला, गुळला केला. श्री चक्रपाणी महाराज पुढच्या मार्गक्रमणाला निघून गेले. ज्यावेळेस पात्रवळ्या उचलल्या त्यावेळेस एकाच ठिकाणी 500 पात्र निघाले. आणि मग ब्राह्मण म्हणतो, चांडाळणी तू काहीतरी भावलीस. अगं 1000 पात्रांचं माझं इथंच झालं असतं ना. त्या ब्राह्मणाचं जसं 1000 पात्राचं भोजन तुम्ही अगदी एकाच ठिकाणी त्याच्या भावातनं स्वीकारलं, तसे माझ्या भोजनाचा स्वीकार केला पाहिजे. श्रीप्रभू बाबांच्या लीळा आम्हाला आठवता आल्या पाहिजे. औसादेवी आमच्या श्री गोविंदप्रभू बाबांना दररोज गोड अशा पुऱ्या अर्पण करायच्या भोजनामध्ये. एक दिवस माईम भट्टांनी त्या थांबवल्या. ते म्हणले श्री गोविंदप्रभू बाबांना उदरवेठेचा त्रास आहे, हिच्या ह्या गुळाच्या गोड पुऱ्या येतात म्हणूनच माझ्या देवाचं पोट दुखतं. कारण माईम भट्टाचं तिथं चालायचं, त्यांची सेवा, श्रीप्रभूची सेवा माईम भट्टासारखी कुणीच केली नाही. आणि म्हणून मग औसाने ऐकलं आणि औसादेवी त्या दिवशी त्या पुऱ्या घेऊन आल्याच नाही. पण आमच्या श्री गोविंदप्रभू बाबांनी औसादेवीवरती इतकी प्रसन्नता होती की अगदी जशी सर्वज्ञ चक्रधर महाराजांची होती तशीच आमच्या श्री गोविंदप्रभू बाबांची होती. आणि त्या दिवशी भोजनाच्या ताटावर बसलेले गोविंदप्रभू महाराज पुन्हा पुन्हा उठायचे, मेली जोगीन अजून का नाही. श्रीप्रभू बाबांनी आमच्या औसादेवीनं जोगीन नाव दिलेलं होतं. आणि मग माईम भट्ट गेली, विनंती केली, औसांच्या पुऱ्या आल्या. तिथून पुढे श्री गोविंदप्रभू बाबांनी भोजनाला स्वीकार केली. जसे त्या औसाच्या गोड पुऱ्या स्वीकारल्या, तेल्याची भाकरी स्वीकारली. श्री गोविंदप्रभू बाबांचा 18 पकड जातीमध्ये वावर होता. जातीत त्याला खऱ्या अर्थानं फाटा द्यायला सुरुवात तर श्री गोविंदप्रभू बाबांनी आमच्या रिद्धपुरातनं केलेली आहे. अगदी तेल्याच्या, मांगाच्या, वाण्याच्या, कोळ्याच्या, चांभाराच्या कुणाच्याही घरात जायचं आणि तिथंचा अन्नपदार्थ स्वीकार करायचा. खऱ्या अर्थानं ही स्पृश्य अस्पृश्यतेची सुरुवात
आमच्या श्री गुरुबाबांच्या त्या चरित्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते. तिथं जसं अगदी सर्वांचा अन्नाचा तुम्ही स्वीकार केला, तशा या माझ्या भोजनाचा स्वीकार करा. आबाईसाच्या हातानं ते भोजन वाढलं जायचं. आबाईसाच्या शेळीचा स्वीकार केला तसा माझ्या शेळीचा स्वीकार. स्वरूपनशी चक्रधर महाराजांची लीळा आठवत असताना आम्हाला बाईसादेवी आठवल्या पाहिजे की बाईसांचा पाणी भात तुम्ही स्वीकार केलेला आहे. 3 दिवस पाय पुसण्यावरती बसून बाईसाचा पाणी भात तुम्ही देवा स्वीकारलास, तसं माझ्या या भोजनाचा स्वीकार करा. या उपहाराच्या लीळा आम्हाला आठवल्या पाहिजे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमचा तो 75 उपारी संपन्न होणार आहे. आणि म्हणून उद्याची ही दत्त जयंती, या दत्त जयंतीच्या निमित्तानं आपल्याला या दत्तप्रभूच्या लीळाचं चिंतन करता आलं. असंच चिंतन तुमच्या जीवनात घडावं. श्री दत्त जयंती उद्या सकाळी पहाटे 5 वाजता प्रत्येकाने आपापल्या घरी साजरी करावी. साजरी करत असताना तुम्हाला जेवढ्या येतील, जेवढ्या आठवतील तेवढ्या लीळा आठवून खऱ्या अर्थात तो दत्त जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. तो 75 उपारी उद्या या ठिकाणी संपन्न होणार आहे. या निमित्तानं तुम्हाला सर्वांच्या भेटीचा हा योग आला. श्री दत्तचरित्रावर तुमच्याशी 2 शब्द साधण्याचा हा योग आयुष्यात माझ्या पुन्हा पुन्हा यावा ही दत्तचरणी प्रार्थना करतो. आणि या भोजने कुटुंबाने खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला एकत्र केले, त्याच्या या नूतन वास्तूच्या निमित्तानं त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या विचारांना विराम देतो. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय. दूध घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. थंडीची तुम्ही बसली इतके बराच वेळ, आता गरम गरम दूध प्या मग जा. धन्यवाद. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. उद्या सकाळी इथं 7 वाजता यांचा हा श्री दत्त निवास तो गृहप्रवेश आहे. त्याच्यानंतर 7:30 ते 9 पारायण. पुन्हा सकाळी तुमच्याकरता 9:30 ते 11:30, कारण आता मी एकटाच बोललो, सतीश दादा बाकी आहे, आणि म्हणून 9:30 ते 11:30 1 तासभर इथं प्रवचन आणि 75 उपारी विधी संपन्न होणार आहे. महाप्रसादाचं आमंत्रण तुमच्यापर्यंत आलेलंच आहे. म्हणून उद्याचा तो महाप्रसाद तुम्ही या भोजने परिवाराचं घेण्याकरता इथे यायचं आहे. ही तुम्हाला उद्याची पूर्वनियोजिका. आता दुधाचं पाळा आहे, दूध घ्या. धन्यवाद.